प्रकाश सुर्वेंच्या पायाचं ऑपरेशन झालं आणि त्यांची तब्येत आणि त्यांचं आरोग्य बघण्यासाठी मी आलो, शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आलो. ही सदिच्छा भेट आहे. कारण प्रकाश आपला एकदम कार्यकर्ता आहे ना, सगळ्या इथल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहे तो आणि सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणार आहे. त्यामुळे त्याला खास मी शुभेच्छाही द्यायला आलोय आणि सदिच्छा भेट घ्यायला घेतला. त्याचं आरोग्य आता लवकर झालं तर तू त्या 10% बाकी आहे. 10% बाकी आहे. मग 10% आता 90% बरा झालेला आहे आणि 100% बरा होईल. तर मी आल्यामुळे लगेच 100% म्हणून चांगला कार्यकर्ता. शेवटी कसं काही कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या पक्षाचे आणि त्यामुळे मी आलो. एक प्रश्न असा आहे की राज ठाकरेंनी ट्विट केलं, त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणतीही भाषेचं तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती करू नका. 2 वेळा त्यांनी त्याचे आदेश दिले आहेत. त्या संदर्भात काय सांगाल, काय सूचक विचार करायला पाहिजे? खरं म्हणजे कुठलाही धोरणात्मक काही जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते पक्षाच्या प्रमुखानेच घ्यायचे असतात, अध्यक्षानेच घ्यायचे असतात. आणि त्यामुळे मला वाटतं हा जो काय त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे हा ते मनसे पक्षाचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानी कार्यक्रम प्रतिक्रिया असेल. खरं म्हणजे आमदार निवासामध्ये काही निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा जे खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे लोकांनाही फक्त आमदाराला नाही इतरही लोकांना त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळे जेव्हा ते संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून ते खाल्ल्यामुळे मला ते म्हणजे मी बघितलं तुमच्या त्याच्यामध्ये की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि अशामुळे ते त्यांनी त्या ह्याच्यामध्ये रागाच्या भरामध्ये ते कृत्य केलं. परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे. त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे. नाही, विरोधकांची तर काय, विरोधक तर रोज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना अधिवेशन असतं आणि सरकार म्हणून त्या सर्व चर्चेला उत्तर देण्याची तयारी आमची असते. परंतु त्यांना सभागृहात बोलण्यापेक्षा त्यांना बाहेरच बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, कारण तुमचे सगळे कॅमेरे असतात तिकडे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांची जे काही सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याची आणि अशा प्रकारची कृती त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षित आहे. परंतु मी एवढंच सांगेन की लोकप्रतिनिधी मग कुठल्याही पक्षाचा असू दे त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून वागलंही पाहिजे. भाईंदरला जी काही घटना घडली हिंदी में अरे बोलो ना मराठीत आता काय. एजन्सी आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील निकृष्ट दर्जाचं जेवणाबद्दल तक्रार केली, नाही तर त्यांना स्वतःच त्याचा अनुभव आला आणि जेवल्यानंतर त्यांना जेवतानाच त्यांना वांती उलटी झाली, उलटी हो गया उनको वोमिट, तो वोमिटिंग हो गया और इसलिए उन्होंने गुस्से में आकर वो मारपीट की है. उसका मैं समर्थन नहीं करूंगा और हम लोक प्रतिनिधि है, विधायक है, तो हमारी जिम्मेदारी है. कानूनी कार्रवाई के लिए हमारे पास अधिकार है. तो अगर जिधर गलत होता है उसके ऊपर कानूनी कार्रवाई हो सकती है, लेकिन मारपीट करना ये उचित नहीं है और
संजय गायकवाड़ को मैं निश्चित रूप से इसके बारे में जरूर उसको मैंने कहा भी है कि ऐसा करना उचित नहीं है। समर्थन हम नहीं करेंगे। मांग कर रहे हैं कि राजीनामा की मांग कर रहे हैं, किस तरीके से? विपक्ष अभी सब हर बार सबके इस्तीफे की मांग करती है। विपक्ष को विधानसभा अधिवेशन में बोलने का मौका होता है, राज्य के किसानों के प्रश्न उठाने का मौका होता है, ये राज्य की जनता की जो समस्या है जो भी है वो सदन में उस पर चर्चा करने का मौका होता है, लेकिन वो वैसे करते नहीं। वो खाली बाहर सदन के बाहर पायरी जो है उस पर बैठते हैं और आप लोग उनके सभी मीडिया आपके उनको उनके सामने लेके जाते हैं। इसलिए मेरा कहना है कि अधिवेशन महाराष्ट्र की जनता को न्याय दिलाने के लिए विपक्ष ने उसका इस्तेमाल करना और हमारी सरकार की पूरी जिम्मेदारी होती है, हमारी पूरी तैयारी है कि उनके हर जवाब का उत्तर देना, उनके हर प्रश्न का उत्तर देना। मेरा भांडर की घटनाओं को लेकर क्या कहना? अभी हो गया है ना मेरा भाई। सर महाराष्ट्राच्या मराठी मुद्द्यावर जो मुळावर उठेल त्याला आम्ही चांगलं उत्तर देऊ असं उद्धव ठाकरे म्हणतात, त्या संदर्भात मराठी खरं म्हणजे सक्ती करण्याचं काम आमच्या सरकारने केलं। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारने दिला। आपलं राज्यगीत आपल्या सरकारने केलं महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आमच्या सरकारने जे जे काही केलं ते आपल्या समोर आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस गेले 15-20 वर्षे कार्यरत होते इकडे आणि मग मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला, मुंबई बाहेर का गेला, त्या मुंबई जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आज तिकडे बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी गेलेले इकडे वसई विरार, नाला सोपाऱ्याला गेले त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे सगळं या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आम्ही तो घेतलाय आणि मला वाटतं जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्याचं काम आमचं सरकार करतंय जेणेकरून मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येईल। कारण मुंबईतला मराठीचा टक्का पुण्यामुळे कमी झाला, मराठीतला मराठी माणूस पुण्यामुळे दूर गेला, हे सगळं जे काय राजकारण हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, गिरणी कामगार असतील, गिरणी कामगारांना देखील आपण या गृहनिर्माण धोरणामध्ये घरं मिळाली पाहिजे, नोकरदार आमच्या भगिनींना घरं मिळाली पाहिजे, स्टुडंट हॉस्टेल झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतोय। त्यामुळे मराठी माणसाच्या बद्दल काय केलं हे आणि आम्ही त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं हे आम्ही समोरासमोर सांगू। फडणवीसांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबावर जबरी टीका केली, त्या संदर्भात काय सांगायचं? मी माहिती घेतो, मी पाहिलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।